नमस्कार, मी माधव सावरगावे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आवाज महाराष्ट्राच्या या शोमध्ये स्वागत करतोय। मी सध्या 0 माईलवर आहे देशाच्या। तुमच्या लक्षात आलं असेल ही ऑरेंज सिटी आहे नागपूर। या शहराची ओळख आता हळूहळू विकसित शहराची अशी होत आहे। गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता किंवा विदर्भ हा मागासलेपणाचा बिरुद असल्यानंतर इथला विकास कसा झपाट्याने झालेला आहे हे अनेक दाखले दिले जात आहेत। पण महाराष्ट्रातील प्रमुख मुंबई पुणे या शहरानंतर आता नंबर लागतोय तो नागपूरचा। नागपूर म्हटल्यानंतर पॉलिटिकल या संदर्भात सुद्धा मजबूत असं शहर वाटतंय। या शहरातून या 0 माईलवरून आपण नागपूर लोकसभा, त्याचबरोबर रामटेक लोकसभा आणि विदर्भाच्या एकूण विकासाच्या संदर्भात भाजपनं गेल्या 10 वर्षात काय केलेले आहेत, सोबतच विरोधकांनी या सगळ्या समस्या किंवा इथल्या अडचणी किंवा इथले विषय हाताळण्यासाठी काय प्रयत्न केलेत या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। कारण आता निवडणूक आलेली आहे लोकसभा 2024 आणि या चर्चेसाठी आपण नागपूर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत अभ्यासक तज्ज्ञ इथं आपल्या भूमिका मांडणार आहेत आणि त्या भूमिकेतून नेमकं या नागपूरच्या विकासाचं सध्याचं स्वरूप काय आहे हे सुद्धा जनतेच्या समोर येईल। तर सुरू करूयात। आपण सुरुवातीला जातोय भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडे। 10 वर्ष देशामध्ये राज्यामध्ये जवळपास 7.5 वर्ष सत्ता होती आणि नागपूरचे तर खासदार भाजपचे आहेत। कसा चेहरामोहरा नागपूरचा, नागपूर शहराचा, जिल्ह्याचा बदललेला आहे? म्हणता येईल की गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून आमचे लाडके खासदार माननीय नितीनजी गडकरी नागपूर महानगराचे खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले आणि नागपूरचा सर्वांगीण विकास कंप्लीट झाला, ज्याच्यामध्ये नागपूर महानगरामध्ये एज्युकेशन हब बनलं, हॉस्पिटल्स करता मेडिकल हब बनलं। अनेक लोकांना नागपूर महानगरामध्ये जात पंथ सेक्स न विचारता त्यांची मदत केली। ज्यांनी आम्हाला वोट दिले त्यांचं पण काम केलं, ज्यांनी आम्हाला वोट नाही दिले त्यांचं देखील काम केलं। संपूर्ण विकास आम्ही ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने नागपूर महानगरामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये कधी विकास बघितला नाही। आणि 10 वर्षाचा जो विकास आहे ज्याच्यामध्ये मेट्रो, एम्स, IIT, मग त्याच्यानंतर जर बघितलं तर सिम्बायसिस असे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर मेडिकलच्या रिलेटेड एम्स आलेला आहे, NCI आलेला आहे। अनेक लोकांना इथे मिहानच्या अंतर्गत 68,000 लोकांना इथे रोजगार मिळालेला आहे। प्रत्येक विषयाला घेऊन इथे विकास झालेला आहे। आत्ता हे दावे बघितले, भाजपचे सांगतायत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सांगतायत। ज्या पद्धतीने यांचे दावे आहे हे सरसकट खोटं बोलणार आहे। खोटं बोला पण रेटून बोला, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। जर यांची सत्यता राहिली असती तर त्यांचे प्रमुख इथे आले असते। भाजपचे प्रमुख नाही येणे म्हणजे हे तुम्ही याच्यावरून विचार करा की त्यांना जनतेच्या समोर तोंड दाखवायला काहीच नाही आहे। त्यांना जर यांनी जर विकास केला असता तर हा विकास कोणासाठी विकास आहे? हे जे नवयुवक आहे ह्या नवयुवकांसाठी आहे का? इथे मिहान आलेला आहे, ते मिहान कोणी आणलं? परंतु आज जे 10 वर्षापासून विचार करतायत की 2014 पासून 2024 पर्यंत आम्ही एवढं केलं तेवढं केलं। आज तुम्ही जर दिवाळी होळीला तुम्ही बघाल, तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन लोक हे विद्यार्थी मुलं गठ्ठे घेऊन येतात। म्हणजे आज आपल्या शहराची परिस्थिती अशी आहे की एका खेड्यासारखी आहे। आणि विकास म्हणता, अरे जे शहर पूर्ण तुंबलेलं असते तिथं त्याला विकास म्हणता? कसला विकास? मेट्रो केली पण मेट्रोला रोड ट्रान्सपोर्टेशन आहे? बिलकुल विकासाच्या नावाखाली यांनी फक्त पैसे कमवले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। एखाद 15 वर्ष इथे महानगरपालिका होती, महानगरपालिकेला काय केलं? इथे कामगार मजुराच्या मुलांना आपण शिक्षण देणारी जे शाळा आहे त्या शाळासुद्धा बंद केल्या। एकीकडे आपण विकास सांगतो आणि तिकडे त्या मजूर लोकांना आपण त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवतो, रोजगारापासून वंचित ठेवतो। कसला विकास? कोणासाठी विकास आहे? शहरात भव्य दिव्य असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंय। एखादी बिल्डिंग जर चांगली मोठी केली त्या बिल्डिंगना कामगार वर्ग किंवा मध्यमवर्गीय वर्गांना काही मजुरी मिळत नाही, त्यांचं त्याच्यानी भागत नाही। त्यांना पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे,
त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे आणि ज्या काही दैनंदिन ज्या गरजा असतात, हॉस्पिटॅलिटी असेल, रोड ट्रान्सपोर्टेशन, अशा व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या विकासाला विकास म्हटला जाणार नाही. म्हणजे इथल्या तरुणांना इतक्या सगळ्या कंपन्या असून सुद्धा, इतक्या सगळ्या संस्था असून सुद्धा बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. अहो साहेब, इथे ज्या कंपन्या, एकतर कंपन्या नाहीच, ज्या येणार होत्या त्यांनी घालवल्या. त्यांनी त्यांच्या इलेक्शनसाठी त्यांचं इलेक्शन निवडून यावं तिकडल्या बाजूच्या राज्याचं म्हणून इथून तिकडे पाठवल्या. आणि काय इथे एक त्या मिहान करता माननीय आता हल्लीचे उमेदवार भाजपचे गडकरी साहेब ते पूर्ण विदर्भामध्ये फिरले की मिहान आम्ही आणलं, मिहानमध्ये असं होणार आहे, तसं होणार आहे, लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार आहे. तुम्ही बघा तिथे जाऊन, तिथे कसं वाळवंटासारखं ते मिहान पडलेलं आहे. एखाद दोन कंपन्या आल्या म्हणजे तो त्याचा विकास झाला, असं जर भाजपचा वर्ग म्हणत असेल तर हे काही बरोबर नाही आहे. ते म्हणतात की आम्ही रस्ते बांधले. अहो, रस्ते बांधले तुम्ही, बरोबर आहे, पण वॉटर लॉगिंग आणि त्या पर्क्युलेशनचा किती प्रॉब्लेम येतो आहे. पाण्याची जी वॉटर टेबल आहे ती फार डाऊन झालेली आहे. अशी स्थिती पुढे ना येऊ की बँगलोरची जी सिच्युएशन आहे ती नागपूरवाल्यांना पाहायला मिळेल. तर मला म्हणायचं आहे की ह्युमन डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे सरकारने. नागपूरचा चेहरा बघितल्यानंतर, शहरात आल्यानंतर एकदम भव्य दिव्यता वाटते, पण इथं आल्यानंतर सत्ताधारी दावे जरी करत असले तरी इतर पक्षांचे नेते, विरोधक सांगतायत की हा जो विकास आहे तो केवळ फुगा आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. तुझं काय म्हणणं? नमस्कार सर, माझं नाव रोशन जाधव आहे. मी यूथ इन्स्पिरेटर नेटवर्कचा सदस्य आहे या ठिकाणी. मला सत्तेमध्ये असलेल्या यांनाही प्रश्न विचारायचा आहे आणि जे विरोधी पक्षामध्ये काही काळ होते यांनाही प्रश्न मला विचारायचा आहे. ज्या वेळेस या देशाचा शेतकरी मात्र झाडावर टांगून पहिला जातो, त्याचे प्रश्न कोणताही नेता किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता या विधान भवनामध्ये किंवा लोकसभेमध्ये आम्हाला मांडताना दिसत नाही. ज्या वेळेस या देशात हे म्हणलं की विदर्भामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास घडवून आणलेला आहे, जर खऱ्या अर्थाने या विदर्भामध्ये जर विकास घडवून आणला हे सत्ताधारी पक्षावाले म्हणत असेल तर या देशामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये इसवी सन 2023चा आकडा आहे 22,317 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, हे सरकारी आकडे सांगतात. जर या देशाचा शेतकरी जर सुखी नसेल, गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की या देशामध्ये स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी लागू केलेल्या आहे त्या शिफारशीतल्या सरकार का लागू करत नाही. उलट ज्या MS स्वामीनाथन आयोगाच्या नावावर त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मानाने पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, पण त्याच MS स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी या सरकारकडे या व्यवस्थापुढे मांडलेल्या आहे त्या शिफारशी लागू करताना आम्हाला दिसत नाही. एवढं भारी आहे की देशावर 1,27,00,000 वर्ल्ड बँकेचा कर्ज बसलेला आहे. कर्ज काढून विकास होत असेल तर देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था 68% उद्ध्वस्त झाल्याचा कॅगचा रिपोर्ट आहे. एकीकडे विकासाच्या नावानं मोठाले कर्ज काढून मोठाले इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे, पण ग्रामीण क्षेत्रात असलेल्या 70% लोकांचे हस्तव्यवसाय, उद्योग व्यवसाय बुडीत निघाले, याला विकास म्हणायचं का? आज या देशातील 1,35,000 ग्रामीण क्षेत्रातील उद्योग बंद पडलेत. कशासाठी बंद पडलेत? त्यांना अर्थव्यवस्था पुरवणाऱ्या सगळ्या संस्थाच बुडाल्यात. हे का बरं बुडालं हे उत्तर द्यायला पाहिजे ना. कर्ज काढून 1,27,00,000 प्रश्नाची उत्तरं घ्यावीत म्हणून आम्ही भाजपचे शहराध्यक्ष त्याचबरोबर इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. खूपदा फोन केले, विनंती केली, पण ते अद्यापर्यंत पोहोचले नाहीत. खूप मोठ्या कोट्यावधीच्या मेट्रोमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार आदरणीय जे नेते आहेत अजित पवार गटाचे यांनी घेतला आहे. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पवार साहेबांनी खूप मोठा भ्रष्टाचार उघडीस केला आहे आणि नागपूरच्या कॉर्पोरेशनच्या शाळा, नगर परिषदच्या शाळा बंद झालेल्या आहेत. ठीक आहे, हे मिहानच्या नावाची दुहाई देणारे लोक, युवक किती बेरोजगार आहे तुम्ही विचारा. युवकांना रोजगार भेटत आहे का? पण 2 कंपन्यांना रोजगार भेटत नाही. मग आता हा नाही राहिला तर काय? हे सिमेंटचे रोड आम्ही कुठे टाकू? वॉटर टेबल गेलेला आहे. डांबर रोड खोदून फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पेटी कॉन्ट्रॅक्टर घेऊन कमिशन घेण्यासाठी हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिसून राहिलं तुम्हाला. फक्त जाता ॲडमिट होता त्याला 5 तास लागून राहिले GMC मध्ये, आणि GMC आणि मेयोची व्यवस्था पूर्ण चरमरलेली आहे. कुठे आहे हॉस्पिटल? ह्या धंतोलीमध्ये फक्त प्रायव्हेट आहे. भाजपा नेत्यांच्या आशीर्वादानं मोठे मोठे हॉस्पिटल उघडले गेले आहे, काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आजही पिण्याच्या पाण्याचा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आजही आंदोलन करावं लागते आणि जे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे यांनी 2 महिन्याआधी मडकाफोड आंदोलन यांना करावं लागलं होतं. एवढा मोठा पाण्याचा प्रश्न आहे. 2012मध्ये 24 तास पाणी देऊ या शहरामध्ये सांगितलं, परंतु आज 24 तास पाणी या शहरामध्ये नाही. यानंतर हे शहर हे गुन्हेगारीचं हब झालेलं आहे.
जे युवा मुलं आहे हे व्यसनाधीन झालेले आहेत. मागच्या महिन्यामध्येच फरवरी महिन्यामध्ये एकूण 13 खून झालेले आहेत. या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न नाही. या नागपूर शहरातले पुण्यामध्ये जर रोजगार असता तर पुण्यामध्ये जावं नसतं लागलं, बँगलोरमध्ये जावं नसतं लागलं आणि विदेशात जावं नसतं लागलं. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी या शहरात पाणी नाही, या ठिकाणी गुन्हेगारी, या ठिकाणी बेरोजगारी, अशा प्रकारचे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी आहेत. निश्चितपणे जे चांगलं आहे ते आम्ही चांगलं म्हणू. या नागपूरचे आउटर जे आहेत, हायवे आहेत, ते निश्चितपणे चांगले आहे. परंतु नागपूर शहरातले आतमधले जर प्रत्येक विधानसभेवाईज जर रोड बघितले तर हे संपूर्ण खड्ड्यामुक्त शहर असं झालं आहे. संपूर्ण खड्डेच पडलेले. अगोदर मेट्रोच्या रस्त्याचा भ्रष्टाचार तुम्ही उघडकीस आणला म्हणजे. हो केला होता ना भ्रष्टाचार भ्रष्टाचार उघड केला ते नाही हे लोक नव्हते का आता थांबा हा काय नेमकं मला सांगा काय. ऐका ना, मेट्रोच्या संदर्भात मेट्रो मध्ये जो भ्रष्टाचार होता तो उघड केला. तो माननीय गडकरी साहेबांनी सगळं थांबवलं आणि ते जे डेव्हलपमेंट झालं मेट्रोचं ते डेव्हलपमेंट आज पाहण्यासारखं आहे. नागपूर शहरात मेट्रोचं ज्या पद्धतीनं डबल डेकर ट्रिपल डेकरचे जे पूल झाले ते आजपर्यंत नाही झाले. ते ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये गेलेले आहेत. असं डेव्हलपमेंट कुठं झालेलं आहे? बरोबर. ते फक्त बाहेर रस्ते दिसत आहेत पण आतला प्रॉब्लेम पाण्याचा पर्क्युलेशन महापुराचा सामना करावा लागतो. आता काही ठिकाणी जिथं खालचा भाग आहे त्या ठिकाणीच हा प्रॉब्लेम आहे. सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम नाही आहे. या आताही पण पाऊस इतका आला होता, कुठे नागपूर तुडुंब भरला होता. फक्त जितका आला होता काही ठिकाणी झालं ते, पण असं आजपर्यंत कुठं झालेलं नाहीये. काही ठिकाणी तर होणारच आहे ना. ते काय होणार नाही का? ते मिहानचा विषय आला. त्यासोबतच इथल्या मुलांना, इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे किंवा नागपूर याला बेंगलोरला जावं लागतं. बर, सगळ्यात पहिले मी सगळ्या मुद्द्यांवरती जे सहयोगींनी आज विषय टाकले, जे भारतीय जनता पार्टीवरती आरोप केले, मी ते एक विषयांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण देतो. सगळ्यात पहिले घोटाळ्यांचा विषय तर युपीए गव्हर्नमेंट मधल्या लोकांनी बोलावंच नाही. ठीक आहे, सिंचन घोटाळा कोणी केला? युपीएनी केला. टाटा ट्रक घोटाळा कोणी केला? युपीएने केला. बोफोर्स घोटाळा कोणी केला? युपीएने केला. 2G स्पेक्ट्रम घोटाळा कोणी केला? युपीएने केला. मग त्याच्यानंतर ह्यांचे घोटाळ्यांची यादी जर काढायला लागलो तो 20,000 लाख कोटींचा ह्यांचा घोटाळ्याचा टोटल स्कॅम आहे. दुसरा विषय ह्यांचा जर रोजगाराचा विषय आलेला आहे. रोजगाराच्या विषयावरती मिहानमध्ये 68,000 लोकांना आता नोकऱ्या लागलेल्या आहे. तरुणांना रोजगार मिळतोय का इथल्या? सर तरुणांनी यांच्या मिहानच्या मुताबिक आताच दादानी बोलले की मिहानमध्ये 28,000 युवकांना 68,000 लोकांना रोजगार मिळालेला आहे. आज नागपूरची तादाद 59 लोक आहे. यांनी 68,000 लोकांना जॉब दिले आणि मिहानमध्ये 250 कंपन्या, नवीन कंपन्या येणार होत्या. कुठे गेल्या कंपन्या? कुठे आल्या? मिहानमध्ये 250 कंपन्या मिहानच्या वेबसाईटवर जा, तिथे चालू कंपन्या 31 आहे. गडकरी साहेबांनी भाषणात सांगितलं एकदा 1 लाख लोकांना मी रोजगार दिला. 4 दिवसा पहिले म्हणाले 67,000. जर सत्य परिस्थिती पाहिली तर 20,000 पेक्षा लोकांना त्यांनी रोजगार दिलेला नाही आहे. आणि मिहान आणि या जे मिहानमध्ये जी कंपन्या आहे त्याच्यामध्ये सर्व ज्या कंपन्या आहे त्याच्यातल्या फक्त 4-5 चालू आहे. बाकी फक्त बोगस नावाने चालवले आहे. बीजेपी जे थापा मारनेवाली पार्टी आहे, पूर्ण भ्रष्टाचारी पार्टी आहे. जिथे किरीट सोमय्या ज्यांच्यावर आरोप करत होते ते सर्व बीजेपी मध्ये आहे. ईडी, सीडी, सीबीआय आणि जे चंदा चोर पार्टी आहे ते जे लोक डिफॉल्टर लोक आहे बीजेपी मध्ये आहे. बीजेपी जेव्हापासून आलेले आहे, रोजगार गेलेला आहे, शिक्षणाची हालत खराब झालेली आहे. पहिले मजदूरचा मुलगाही शिकून डॉक्टर इंजिनियर बनवत होता रिक्षावाल्याच्या. आता खाजगीकरणामुळे यांनी कंत्राटदारीमुळे सर्व शाळा कॉलेज सर्व विकून टाकले आहेत. गरिबाला काय भाव नाही. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढलेली आहे. ह्या पूर्ण नागपूर शहरामध्ये पुरे देशाच्या ज्यांच्यावर आरोप आहेत सर्व बीजेपीमध्ये आहेत. बीजेपीमध्ये उन्नाव कांड झालेला आहे. बीजेपीमध्ये मणिपूर कांड झालेला आहे. बीजेपीमध्ये शेतकरी आमच्या जे 1 वर्ष बसलेलो होतं 500 लोक मरण पावले. आमचे वकील लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत की EVM हटवा, पण हे ऐकत नाही ना, कोणाची ऐकत नाही, मनमानी करतात आहे. तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं
काहीतरी विषय काढायचे असं त्यांचं म्हणणं आहे. हे जे विषय आहे हे भावनिक विषय नाही आहेत, हे इलेक्ट्रल बॉन्ड क्या विषय नहीं है, किसान क्या विषय नहीं है, इलेक्ट्रल बॉन्ड, किसान, सीबीआई, ईडी, ये क्या विषय नहीं है? इनको कौन सा विषय चाहिए? सोनिया गांधी का विदेशी मूल विद्या चाहिए कि राहुल गांधी की नादानी चाहिए? ये फालतू चीजों में लोगों को गुमराह करते हैं। राहुल गांधी ने कोई टीका टिप्पणी नहीं की, उसको 4 दिन तक मीडिया ने चलाया, कुछ विषय नहीं था। ये बेवजह के विषय लेके लोगों का थोडं बसता का दादा थोडं शांत बसा ना. बेवजह के विषय लेके लोगों का, जनता का ध्यान हटाते हैं। कार्यकाल में 28 कंपनियां थी मियान में, आज 43 कंपनियां हैं, जिसमें 9 कंपनियां एकदम बेकार है। किसको रोजगार मिला? 30 हो गई बोलते। कंपनियां दिन ब दिन यहाँ से जा रही है, क्या कर रहे? कौन सा रोजगार दे रहे? इस सड़क से, सीमेंट रोड से कितने लोग को रोजगार मिला? इनमें से एक भी आदमी हाथ उठाए और बोले कि उसको रोजगार मिला सड़क निर्माण से? बताइए हाथ उठा के, किसी को निर्माण नहीं। यह सिर्फ बीजेपी को मिलता है, छापा मारने का, ईडी के साथ काम करने का रोजगार है इनका, और कुछ काम नहीं है इनके पास। किसी को रोजगार नहीं है साहब, सब बेरोजगार है। अगर ये बेरोजगार नहीं होते तो ये खाली घूमते क्या यहाँ पे आके? IIM आणलेला आहे, IIIT आणलाय, IIM आणले आहे. इथे सामान्य लोक राहतात, गरीब लोक राहतात. जर त्या पोरांना तिथे शिकायचं आहे तर तुम्हाला IIM ची फीस माहिती आहे सर? 8 लाख रुपये, 24 लाख रुपये ही फीस आहे. मला सांगा, सामान्य घरचा पोरगा ते 8 लाख रुपये भरणार आहे का? हा मुद्दा आहे एज्युकेशनचा. सर्वात तर मुलगा भरूच शकत नाही, म्हणजे आपल्या गावामध्ये इन्स्टिट्यूट येऊन तिथं शिक्षण घेता येणार नाही. नाही घेणार, हे महत्वाचं. 68,000 नोकऱ्या दिल्याचा दावा करतात. यांनी नेमकं रोल कॉल आणून दाखवावं. 68,000 पैकी 50,000 रोजगार जर असेल तर त्यांचा पगार 5 ते 10,000 रुपये आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. हा का रोजगार असू शकतो? सर, माझा प्रश्न असा आहे की हे वारंवार म्हणतात की आम्ही युवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेत आहे, पण या देशातला जर आपण बेरोजगारीचा आकडा पडताय तर गेल्या सरकारच्या पेक्षा या सरकारमध्ये आलो आपण, परत देशावर आलो. पेपर्स पे ना, विकास किस चीज का हुआ? रोड पे. जब डामर रोड थे तो लोगों को रोजगार मिलता था, गरीबों को. सीमेंट रोड बनने से क्राइम बढ़ा है. आप पूछोगे कैसे? डामर रोड को 6 से 7 महीने में रिपेयरिंग लगती थी, गरीब मजदूर अपना घर चलाता था. सीमेंट रोड से क्या हुआ? यहाँ पर नागपुर के लोग हेलमेट पहनते हैं चालन बचने के लिए, सर बचाने के लिए नहीं. पहले सर्वाइव चांस 1.5 से 2 घंटा तक अगर 70 की स्पीड में अगर एक्सीडेंट होता था तो आज सीमेंट रोड पे 20 मिनट रह गया. मतलब गडकरी साहब क्या लोगों की जान से खेल रहे हैं? आप मुझे बताइए ना. कानून का डर नहीं, इसीलिए 100 रुपए का कटोरा पहन करके लोग गाड़ी चला रहे. हाँ, आप बताइए ना. ISI मार्क के हेलमेट पहनते हैं क्या? और देखिए, ये जैसे एक महिला को बोलने नहीं दे रहे, यही इनका असली चरित्र है. ये इनका असली चरित्र इसलिए क्योंकि नरेंद्र मोदी लाल किले से ऐलान करते हैं कि मैं महिलाओं को सुरक्षा दूंगा, महिलाओं का सम्मान करूंगा, और वही 11 रेपिस्ट को बाइज्जत बरी कर दिया जाता है, वो भी स्वागत और सत्कार और सम्मान के साथ. आप मुझे ये बताइए, एक लिमिट होती है. मतलब SBI का क्या चला? मतलब चंदा दे धंधा ले, मतलब मोदी है तो मुमकिन है, इसीलिए चल रहा है ना. चंदा दे धंधा दे, एक लिमिट हो गई ना. महिलाओं को क्या सुरक्षा दी? मिहान क्यों नहीं चालू करे गडकरी जी? इतना पावरफुल नेता खुद को बताते हैं तो मिहान क्यों नहीं चालू करते? क्योंकि मिहान कांग्रेस चलाया था इसलिए. मेट्रो खाली घूम रही है, नजर नहीं आती, खाली घूम रही है मेट्रो. टैक्स आपसे भी लिया जा रहा, मुझसे भी लिया जा रहा, इससे भी लिया जा रहा, तो क्यों नहीं होता ये सब? तुम्ही आवाहन करताय, पण राज्यात येणाऱ्या कंपन्या ह्या तुमच्या स्वतःच्या पॉलिटिकल हितासाठी दुसऱ्या राज्यात आमच्या पॉलिटिकल मग असं म्हणायचं का की मुंबईतल्या साऱ्या कंपन्या ह्या शिवसेनेच्या हितासाठी आहे असं म्हटलं पाहिजे का? बारामती लवासा जी उभी झाली ती शरद पवार साहेबांसाठी उभी झाली का? प्रश्न आहे, मिहान आहे, मेट्रो आहे, रेल्वे आहे, जे काही असेल, आमच्या इथल्या नागपूरच्या विदर्भाच्या लोकांना काही रोजगार नाही आहेत. याच्यासाठी बीजेपी सरकार, जे महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, यांना शेम यायला पाहिजे. ते जबाबदार आहे. अजून नागपूरचे पण नवयुवक यांना कधी माफ नाही करतील. याचा येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना माहिती पडेल की जनतामध्ये काय क्रोश आहे. 47 वेबसाइट पे उसमें बहुत सारी बंद है, वो जाके देखो. कंपनियां 47 जो दिख रही है उसमें से 23 से ज्यादा बंद हो चुकी है. ये भाई साहब क्या बताएंगे? इनका खुद का अस्तित्व नहीं, कभी ये गमछा, कभी वो गमछा, कभी दूसरा गमछा. आम्हाला म्हणतायत की अभ्यास करून तुम्ही आलं पाहिजे म्हणे. अभ्यास करो ना. शिक्षा का बजट, तुम्हारा नेता इधर से उधर, अरे तुम तो अब भी आए मार्केट में.
खासदार हा नितीन गडकरींची सारखाच असावा. खासदार विलास मुत्तेमवार सारखा नसावा. 15 वर्ष मंत्री होते. 15 वर्ष मंत्री असल्यानंतर कोणतं प्रोजेक्ट आणलं विलास मुत्तेमवार यांनी नागपूरसाठी? कोणतं डेव्हलपमेंट केलं असेल तर त्यांनी कागदपत्री तरी दाखवावा. विदर्भातलं ऊन तळपलेलं असतं आणि तेच तळपतं ऊन आणि त्या तळपत्या उन्हामध्ये सगळी गरम चर्चा इथं झालेली आहे. नागपूरमध्ये इथं आपण थांबूयात. उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेऊयात. तुम्ही पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा साम टीव्हीवर.